चला आपण सुरू करूया मॅच. फोर्टी 40+ ची उद्या आहे का मॅच? संडे संडे सुपर संडे 40+ संडे. और उद्या उद्याच घेऊन घ्या तुम्ही. संडेला उगाच जास्त वेळ घ्याल. तर गोलंदाज आहेत रोहित. सामना सुरू होतो. शेवटची अंतिम मॅच, क्वालिफाय मॅच. पहिला बॉल फुल टॉस ऑन रनच्या माध्यमातून फटका देखील दमदार. हिमांशूने सुरुवात काय केली आहे. पहिल्या मॅच मध्ये षटकाराने आगाज, दुसऱ्या मॅच मध्ये चौकारने आगाज, तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा चौकारने आगाज. पहिलाच बॉल सीमा पार, चौकार. या दरम्यान स्टँडन ढिलेवर फटका तर उडवला आहे आणि बरोबर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत त्यांच्या डोक्यावरती हा येणारा RR दोस्ती षटकार. हाऊ दिलदार भारी दुनिया फिदा ही सारी. हाऊ अप्रतिम बॅटिंग. क्रिकेटचा क्लास मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो 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 शिक हॅलो. बेस आहे ना, बेस मस्त होता मगाशी. हॅलो शिक. हा बरोबर आहे. दरम्यान षटकार क्लास बॅटिंग मैदानात मध्ये हिमांशू पाटील. या पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. खेळाडू उपस्थित. लालच बुरीची ज्योती असं नक्कीच म्हटलं जातं. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला हिमांशू पाटीलनं आणि आता मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. या मॅचची गोल्डन विकेट. बासमन आउट. ठाणे जिल्ह्यात वाजतोय डंका राजू म्हात्रे या नावाचा. 1 2 3 यो लकी नंबर शोभतोय यो लाख मोलाचा. या दरम्यान खेळाडू मात्र हिमांशू पास झालाय. स्कोर कार्ड वरती एकूण धावा 10 आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. सिद्धिविनायक अंजूर संघ खेळतो मैदानात मध्ये. 2-2 मॅचेस दोन्ही टीमने जिंकल्या आहेत. क्वालिफायची मॅच आहे. कुठला संघ येईल पुढे. ओव्हर द विकेट ना फुल टॉस, फक्त दिशा दिली ऑन साइडला. सिर ऑफ द विकेट. अजून एक चांगला असा नक्कीच फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. हाऊ दिलदार भारी दुनिया फिदा ही सारी. हाऊ दिलदार भारी दुनिया फिदा ही सारी. या वाघाचं नाव आहे म्हात्रे. दोस्तीच्या महान राजू म्हात्रे. या दरम्यान अजून एक चांगला असा फटका आहे. चेंडू मात्र डीप मध्ये वेगाने चालला. आउटफील्ड फास्ट आहे. धावा अजून चांगला मिळतील. क्लास बॅटिंग मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरी मरी क्रिकेट संघ लिंग टीमच्या माध्यमातून अजून एक चौकार. जीव लग जीवाचा भोल्या मनाचा दिलाचा दिलदार हाय. जीव लागे जीवाचा बोला मनाचा दिलाचा दिलदार हाय. असा दिलाचा दिलदार हाय. राजू म्हात्रे हायवे दिव्याचा आरसा या डॅशिंग.
पुन्हा एकदा मात्र या दरम्यान फटका उडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू जास्त दूर जाणार नाहीये. दरम्यान लेग बायच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव मिळते. जो संघ जिंकणार आहे त्याने की संघाने उद्या 3:30 वाजता इथे रिपोर्ट करायचे. उद्या 24 जानेवारी स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिली मॅच आपल्याला मात्र ठीक बरोबर 9 वाजता पहिला सामना सुरू होईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. 8:45 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. 9 वाजता टॉस होईल. 9:15 वाजता पहिला चेंडू पडेल. पहिला सामना गावदेवी ओली विरुद्ध गावदेवी अंजूर अशी पहिली लढत आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी मॅच पाहायला मिळेल संतोष स्पोर्ट्स मानकोली विरुद्ध आई वज्रेश्वरी क्रिकेट संघ निंबवली. त्याच्यानंतर आपल्याला तिसरी मॅच पाहायला मिळेल भाऊस 11 भालगाव विरुद्ध एकता टेपकऱ्या भादवर. त्याच्यानंतर चौथी मॅच असेल भाईंदर विरुद्ध कासार वडवली. असा उद्याचा ड्रॉ आहे. उद्या देखील चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या सेकंड डे दुसरा दिवस स्पर्धेचा आहे. वेळ कमी घ्या. मॅच स्टार्ट करा. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19. सुपर संडेला 40+ देखील आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील ऍक्शन मध्ये. बघूया काय कामगिरी करतात 40+ खेळाडू. या दरम्यान पुन्हा एकदा मात्र फटका हवेत खेळला तिथे खेळाडू उपस्थित आहेत. या दरम्यान क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय. चेंडूची उचलून फेक केली जाईल. धावा मात्र वेगाने धावून घेतल्या जात आहेत. दरम्यानच्या 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट या दरम्यान शेवटच्या अंतिम देखील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या दोन्ही टीमने 2-2 मॅचेस जिंकल्या आहेत आणि कुठला संघ सेमीफायनल मध्ये येतोय चांगली अशी नक्कीच आपल्याला संकल्पना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने इथनं मात्र बघतो आपण अपील तर आहे. मत अंपायर सहमत नाहीयेत. डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती स्थगित. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्टेप आउट झाले. त्या दरम्यान फटका. तर या दरम्यान मी तर म्हणेल तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ऐवा जेल साठी 250 रुपयाचं पारितोषिक. मैदानाच्या जर बाहेर जेल पकडला तर. चला सुवर्ण संधी आमचे पप्पू दादा मात्रे यांच्या माध्यमातून त्याने आपला एटीएम खुला केला या चौकार. चला जा सर्वांनी आमच्या मित्र या संधीचं मात्र सोनं घ्यायचं. सोनं करून घ्यायचं आपण. यस डीजे. पुण्यामध्ये ऑन साईडला फटका तर हवेत आहे. तिथे खेळाडू उपस्थित मग चेंडूवरती येतील उचलतील फेकतील. दरम्यानच्या या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल ऑन साइडला. स्क्रो द विकेट. फटका फ्लॅटेड. खेळाडू उपस्थित. चूक होणार नाहीये. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं झेल गेला पकडला तिथे गेलाय आणि परतावा लागला. आता मात्र इथनं फलंदाज झाला मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
निश्चितच राहुल सर, आपण RR चषक 2020 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पाहतोय आणि दोन्ही संघ एकाच परिसरातील संघ आहेत. सिद्धिविनायक अंजोर आणि जरीमरी अल्लिमगार. प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचं देखील आम्ही शाब्दिक सुमनानी सरचे स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहतोय स्वर्गीय किशोरराव क्रीडानगरी दिवे अंजोर या क्रीडानगरीमध्ये हिची देही हिची डोळा आणि RR चषकाचा क्रिकेट सोहळा या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आमचे सन्माननीय राजीवजी वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून अंडर-22 या स्पर्धेचा क्रिकेट सोहळा पाहतोय. याआधी आपण ऐकलं भरत पाटील सरांचं देखील समालोचन खूप चांगलं होतं. आज निश्चितच राहुल भोईर मानेरेचे सुपुत्र आहेत, त्यांचं देखील चांगलं समालोचन आपण ऐकतोय. तिसरं शतक मार्गस्थ होतोय ते मात्र चेंडू फॉल्टॉस होता. चेंडूला केलून काढलेले बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या वरून 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. गुड शॉट. हुकमाचा एक नद नाही करायचा वाघाचा. हाय, हुकमाचा एक नद नाही करायचा वाघाचा. साऱ्या जिल्ह्यामध्ये नावागात तै राजू दादाचा. धावसंख्या झाली ती 35 धावा. निश्चितच हिमांशू प्रणय ज्युनियर बाद झालेले आहे. त्यानंतर सुमित यांनी मात्र आपले हात खोललेले आहेत. ते मात्र पुन्हा एकदा ये उडाया, लेकिन फटका फसलाय. पाहूया डीप मिड विकेट क्षेत्रेच्याकडून चुकी पाहायला मिळते. चेंडू जातोय 6 धावांसाठी. हा नशिबाचा षटकार म्हणावा की मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी म्हणावी. 7 धावा येतील सुमित या फलंदाजासाठी आणि संघाची धावसंख्या मुसंडी मारते ते 41 वर. राजू म्हात्रे या नावाचा. निश्चितच मौका भी दिया और चक्का भी दिया. वेलकम, सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. TDGC बँकचे संचालक आमचे परममित्र प्रशांत पाटील साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये सरचे स्वागत असेल. पुन्हा एकदा चेंडूला केलून काढले. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. गुड शॉट. दोन तीन यो लकी नंबर शोभतो यो लाख मोलाचा. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आडी नडीला समोर त्याच्या TDGC बँकचे संचालक आणि ठाणे जिल्हा मजदूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय प्रशांत पाटील साहेबांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आपलं सरचे स्वागत असेल RR चषक 2020 मध्ये. आडी नडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय. उभा तो नेहमीच राय. राजू नशात पाटील दादाचा त्याला सपोर्ट कायम हाय. आडी नडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय. उभा तो नेहमीच राय. ही जे सिद्धिविनायक अंजोर आणि जरीमरी अल्लिमगार. मी प्रशांत पाटील साहेबांच्या माहितीसाठी हा सामना अनाउन्समेंट करतोय. दोन्ही एकीच परिसरातील संघ आहेत आणि दोन्ही संघांनी 2-2 विजय संपादन करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आपल्या मंचावर आपण पाहू शकता TDGC बँकचे संचालक, एक आदर्श व्यक्तिमत्व प्रशांत पाटील. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अशोक पाटील दादाचा त्याला सपोर्ट कायम हाय. आडी नडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय. उभा तो नेहमीच राय. राजू म्हात्रे हायवे दिव्याचा. निश्चितच 5
चेंडूमध्ये तब्बल 28 धावांची लेलूट केलेली आहे. ते सुमित या फलंदाजांनी 4 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत खेळलेले आहे. हा फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक दक्ष आणि इथून मात्र परतावं लागेल ते फलंदाज सुमित याला खेळाडू कक्षामध्ये. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. जरीमरी अल्लिमगड संघाचा धावसंख्या झाली आहे ती 57. अतिशय चांगला क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. राजीवजी म्हात्रे यांच्या माध्यमातून RR चषकाचा भव्य दिव्य असं आयोजन आणि प्रथमच अंडर-22 या क्रिकेट स्पर्धेमध्ये हिरो बाईक आणि एक आकर्षित चषक RR चषक दिलं जाणार आहे. खरोखरच दोन्ही संघ एकाच परिसरातील संघ आहेत आणि चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. स्वर्गीय किशोरार क्रीडानगरीमध्ये मित्रांनो आपण पाहतोय RR चषकाचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील तिसऱ्या फेरीतील ही शेवटची लढत क्वालिफाय सामना आहे. पाहूया कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवतोय. सिद्धिविनायक अंजूर संघाला देखील विसरून चालणार नाहीये, कारण की आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडून देखील चांगला खेळ या क्रीडानगरीतून पाहायला मिळालेला आहे. शेवटचा आणि अंतिम शतक रोहित डाकी निश्चितच A1 जोडी सुकेश डाकी आणि निलेश पाटील यांचा घरचा संघ सिद्धिविनायक अंजूर. पहिला चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी RR षटकार. अरे यारो का यार भाई आपला दिलदार याच्या दोस्तीचे भारी देखो किस्से. याच्या यारीने भाऊ जिंकला सारा दिवा गाव. याच्या स्टाईलचे गाव भर चर्चे. दोस्तीच्या महान राजू म्हात्रे आपल्या सर्वांची जान. राजू म्हात्रे निश्चितच जे शेवटचे 7 चेंडू फेकले आहेत राहुल भोईर सर, त्याच्यामध्ये तब्बल 34 धावा हे कुठून काढलेले आहेत जरीमरी अल्लिमगड संघाच्या फलंदाजांनी. त्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकार असा पेश केलेला आहे. हे उडाया पाहूया हेलिकॉप्टर स्टाईल आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अशाच पाटील दादाचा त्याला सपोर्ट कायम हाय. आडीनाडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय. उभा तो नेहमीच राय. थँक्यू डीजे. निश्चितच प्रशांत पाटील साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले आहे. तेव्हापासून चौकार षटकारांची आतिषबाजी देखील चालू झालेली आहे. मिस टाइम फटका आपण पाहतोय. कव्हर आणि पॉइंट मध्ये चेंडू अडवला गेलेले आहे. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 70 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. निश्चितच चांगली टोटल पाहायला मिळते राहुल भोईर सर. 70 धावा. दोन्ही संघ एकमेकांचे चांगले डावपेच वलखून आहेत. निश्चितच पंच गोरख पाटील सर आमच्याकडे वळत आहेत, वाईटचा इशारा करतायत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. प्लीज दोन्ही संघांनी सहकार्य करायचं आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंचं मी कौतुक करतोय, अभिनंदन करतोय. धन्यवाद. व्हाईट बॉल 71 धावसंख्या. रोहित याचा चेंडू. निश्चितच पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वलती लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता आणि धावसंख्या 1 धावीने पुढे सरकेल ती 72 धावा. असं कुठेतरी वाटलं होतं की हिमांशू हा सस्त्यामध्ये बाद झालेला आहे. जरी मरे अलिमगड संघ अडचणीत येईल, मात्र सुमित, प्रणय आणि चेतन यांनी अप्रतिम फलंदाजी केलेली आहे. कार्पेटे साऱ्याने चेंडू मिड विकेटवरून टावेल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकेल ती 3 बाद 73 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो फलंदाज सुमित. चेतन ते मात्र मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अशाच पाटील दादाचा त्याला सपोर्ट कायम हाय. आडीनाडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय. उभा तो नेहमीच राय. ते मात्र मिस टाइम फटका आपण पाहतोय आणि फलंदाज बाद झाले. अतिशय झेल पकडलेले आहे
आणि मला वाटते पप्पू म्हात्रे यांचे 250 रुपयाचं मानकरी देखील ठरलेले आहेत. आतिश पहिला झेल पकडलेले आहे. तर इथे मात्र पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 79. आजच्या दिवसातून दुसऱ्यांदाही आपण धावसंख्या पाहतोय. याआधी 5 शतकामध्ये 79 धावा झाल्या होत्या आणि इथे मात्र 4 शतकामध्ये ही कामगिरी केलेली आहे जरीमरी आलिमगड संघाने आणि 80 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. तो सिद्धिविनायक अंजूर 20च्या सरासरीनं या 4 शतकामध्ये 80 धावा कराव्या लागतील त्या सिद्धिविनायक अंजूर या संघासाठी. निश्चितच एक स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय राजीवजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. अंडर 22 निश्चितच पप्पूजी म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक इथं दिले जाते. निश्चितच पहिला मानकरी ठरलेला आहे पप्पू शेठ म्हात्रे समाजसेवक, ज्यांच्या सौभाग्यवती सुषमा पप्पू म्हात्रे या दिव्य अंजूर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आहेत. धन्यवाद. पप्पूजी म्हात्रेंचा अपार प्रेम आहे क्रिकेटवर. नेहमीच्या क्रीडानगरीमध्ये बरोबर त्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत सुषमा पप्पू म्हात्रे. निश्चितच पती सरपंच पत्नी सरपंच मात्र काम पप्पू म्हात्रेच पाहणार आहेत. धन्यवाद. प्रेक्षक वर्गासाठी आजपासूनच त्यांनी बक्षीस लावलेले आहे सीमारेषेच्या बाहेर. निश्चितच आज त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. राजूजी म्हात्रे खरोखर आज त्यांनी देखील या स्पर्धेसाठी आपली संपूर्ण वेळ दिली आहे. पप्पू म्हात्रे असतील, आमचे प्रशांत पाटील साहेब असतील, ते देखील आवर्जून आपली अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला दिलेली आहे. तर आपण ऐकूया भरत पाटील असतील आपले सहकारी समालोचक. मी विनंती करेन की आपण देखील समालोचक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. अतिशय चांगले समालोचक आहेत, बालकोम गावचे सुपुत्र आहेत. ऐकूया आपण यापुढील 2 शतकासाठी भरत पाटील यांना. 80 धावांचं लक्ष आहे सिद्धिविनायक अंजूर संघ. तर ऐकूया सामना सुरू होण्यापूर्वी आपण समालोचक कक्षातून आज या स्पर्धेसाठी ज्यांनी समालोचक कक्षातून आम्हाला सहकार्य केलं आमचे सहकारी समालोचक भरत पाटील यांना. धन्यवाद काळीराम भाऊ. खूप चांगला आवाज आपण ऐकतात. आजच्या स्पर्धेमध्ये काळीराम केनी आणि राहुल भुईर हे 2 दिग्गज समालोचक माझ्या समवेत. दरम्यान वळूया सामन्याकडे. पहिल्या सत्रामध्ये जरीमरी स्पोर्ट्स आलिमगड या संघाने धावा लगावल्या धावफलकावरती, त्यामुळे 78 धावा आणि 79 धावा लगावल्या आहेत आणि 80 धावांचं भलं मोठं डोंगर उभं केलंय ते म्हणजे सिद्धिविनायक अंजूर या संघासमोर. तर कशा प्रकारे पाठलाग सिद्धिविनायक अंजूर हा संघ करतोय या 80 धावांचा बघूया. 20 जवळजवळ 20च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील सिद्धिविनायक अंजूर या संघाला. दरम्यान सलामीची जोडी खेळपट्टीवरती स्ट्राईकला तो म्हणजेच प्रभू, नॉन स्ट्राईकला तो म्हणजेच अजय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच मोनिश. तर पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. राईट मोरचा मारा, पहिला चेंडू खोलवर टाकलेला, चांगला टोळून काढतोय. दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण हिमांशू याच्या मार्फत. मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धाव्याने स्वतःचं आणि संघाचं श्रीगणेशा करतोय तो म्हणजे प्रभू. जवळजवळ 20च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील सिद्धिविनायक अंजूर या संघाला. दरम्यान पुन्हा एकदा मोनिश राईट मोरचा मारा, सामना करतोय प्रभू. यावेळेस उंच मारला चेंडू बघायचा आहे. उंची जास्त, लांबी कमी, परावर्तित होतोय झेल मध्ये, मात्र झेल निसटतोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतोय प्रभू सारख्या दिग्गज फलंदाजाला. त्याच रूपांतर होतोय इथे
चौकारामध्ये. तर पहिला चौकार प्रभू यांच्या फळीतून धावसंख्या होती म्हणजे 6 धावा. अशात पाटील दादाचा त्याला सपोर्ट कायम हाय. आडीनडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय, उभा तो नेहमीच राय. राजू म्हात्रे हायवे दिव्याचा रथ यावेळेस चांगला डोळ्याला बघायचा आहे मिडॉन आणि मिडॉनच्या मधून चेंडू डाव्या होतोय. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण हिमांशू याच्या मार्फत चांगली फेकी. दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करतायत. चांगलं रनिंग बिडवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये प्रभू आणि अजय सुरेख फलंदाजी करत असताना दरम्यान त्या 2 धावांनी धाव फलक पुढे सरकते. धावसंख्या होती म्हणजे 8 धावा. यावेळेस मोनिश थोडस महागडा षटक हाताळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचं काम यावेळेस प्रभू. यावेळेस उंचावर मारला चेंडू बघायचा आहे. झेल होतोय का आणि झेल बाद. हिमांशू झेल टिपतोय. पहिला गडी बाद होतोय प्रभू यांच्या रूपाने. 8 या धावसंख्येवरती सिद्धिविनायक अंजूर या संघाचा. अरे अरे ग्रुपच्या पोराचं मन केलाय त्यानं स्वाभिमानानं. राजकुमार या पुत्राला त्याच्या कमी कशाची ना. रणजित म्हात्रे भाईची त्याला साथलय मोठी हाय. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टाकला चेंडू. जमीन लगतचा फटका. अजय यांच्या बॅटमधून दरम्यान एकच धाव अर्जित करतात. तर एकेरी दुहेरी धाव घेत धाव फलक हलत ठेवण्याचं काम यावेळेस सिद्धिविनायक अंजूर या संघाचे फलंदाज अजय त्याला साथ देतोय. तो म्हणजेच नव्याने फलंदाज निशिकांत. शेवटचा चेंडू. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न निशिकांत यांचा, मात्र एकच धाव अर्जित करतायत. तर षटक समाप्त होतंय. क्रमांक 1 षटकांच्या अभावी दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय सिद्धिविनायक अंजूर हा संघ. म्हणजेच धावा लागतात. धावा करते 1 गडी बाद 10 धावा. जवळजवळ 20च्या सरासरीने धावा जमा करायच्या होत्या सिद्धिविनायक अंजूर या संघाला, मात्र कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. फक्त आणि फक्त 10 धावा जमा करतायत. आता उर्वरित 3 षटकं आणि धावा जमा कराव्या लागतील. ते म्हणजे 70 धावा. खूप वेगाने धावा जमा कराव्या लागतील अंजूर या संघाला. A1 जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांचा हा संघ आपण बघतोय. सिद्धिविनायक अंजूर हा संघ अंडर 22. खूप चांगली स्पर्धा असते संपूर्ण भारतामध्ये. प्रथमच खासदार चषक आपण बघणार आहोत. गेल्या वर्षी आपण बघितलं असताल तर 19 बाईक होत्या. यावेळेस 22 बाईक सह संपूर्ण भारतात. थँक्यू भरत पाटील सर. मी आपल्याला थांबवतोय. आपण व्यासपीठावरती जाऊया. सामना थोडासा थांबवायचा आहे. पंच गौरव पाटील सर, आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे आधारस्तंभ राजीवजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते TDC बँकचे संचालक हवेदेवी गावचे आणमान शान निश्चितच आमचे परम मित्र प्रशांत पाटील साहेबांचा व्यासपीठावरती आडीनडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच स्पर्धेची राय, आठवण उभा म्हणून तो सन्मान चिन्ह नेहमीच प्रेमाची राय. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन राजू बरोबरच राजीवजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान आडीनडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय, बरोबरच त्यांची उभा तो अमूल्य वेळ नेहमीच आम्हाला राय. आपली या स्पर्धेसाठी राजू म्हात्रे हायवे त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरती झालेले आहे. धन्यवाद प्रशांत पाटील साहेब. आपलं देखील खूप खूप स्वागत असेल, आभार असेल राजूजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद काही भाऊ. तर वळूया सामन्याकडे. यावेळेस गोलंदाजी मार्फत गोलंदाज अमित सुरेख गोलंदाजी. पहिलाच चेंडू निर्धाव हाताळतोय म्हणजे चांगली सुरुवात करतोय अमित आपल्या गोलंदाजी मार्क मधून. सुरेख गोलंदाजी. ज्या प्रकारची गोलंदाजी मोनिश यांनी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून यावेळेस गोलंदाजी करतोय तो म्हणजे अमित. दरम्यान दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज राईट मोअरचा मारा करताना असताना सामना करतोय निशिकांत. नव्याने फलंदाज. यावेळेस थोडस रनअप मध्ये मिस्टेक होते. रनअप चुकतोय गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज होणार राईट मोअरचा मारा करत असताना.
यावेळेस उंचा मारला चेंडू बघायचा आहे. लॉंग ऑन रिझम मध्ये झेल होतोय का आणि झेल बाद. दुसरा धक्का बसतोय अंजुर या संघाला 10 या धावसंख्येवर. अशात पाटील दादाचा त्याला सपोर्ट कायम हाय. आडी नाडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय, उभा तो नेहमीच राय. राजू म्हात्रे हायवे दिव्याचा दिसाया डॅशिंग हाय. राजू म्हात्रे हायवे दिव्याचा दिसा या डॅशिंग हाय. यावेळेस अमित सुरेख गोलंदाजी. यावेळेस चांगला फटका बघायचा आहे. पुन्हा एकदा झेल आहे. लॉंग ऑन रिझम मध्ये झेल टिपतोय. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद होत आहेत अंजुर या संघाचे 10 या धावसंख्येवर. हाऊ दिलदार भारी दुनिया फिदा ही सारी, हाऊ दिलदार भारी दुनिया फिदा ही सारी. या वाघाच ना जवळजवळ एकतर्फी चाललेला हा सामना आपण बघतोय. मात्र रोहित या फलंदाजावरती संपूर्ण भार असणाऱ्या अंजुर या संघाचं एक आक्रमक फलंदाजाच्या भूमिकेमध्ये नेहमीच असतो आणि मी म्हणाल्याप्रमाणे पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार 6 धाव्याने आपलं खातं खोलतोय तर संघाला निवडून देतोय ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती. अशात पाटील दादाचा त्याला सपोर्ट कायम हाय. आडी नाडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय, उभा तो नेहमीच राय. थँक्यू डीजे. रोहित ऑन फायर. रोहित सांगतोय सामना अजूनही संपलेला नाहीये. यावेळेस अगोदरचा चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झेल घेण्याचा प्रयत्न. मात्र थोडासा फ्लंबल होतो क्षेत्ररक्षक दरम्यान. चांगला प्रयत्न मात्र 1 धाव धावून स्ट्राईक रोटेट होते. ते म्हणजे नुपूर नव्याने आलेला फलंदाज. धावसंख्या होती 17 धावा. 17 ही धावसंख्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक अशुभ आकडा मानला जातो. पाहूया या 17 धावेचा कोणत्या संघाला खतरा होतोय. यावेळेस बाद. पायचीची अपील आणि अपील स्वीकारतायत पंच तर बाद होतोय तो म्हणजे नुपूर. 17 या धावसंख्येवरती 4था. अशात पाटील दादाचा त्याला सपोर्ट कायम हाय. आडी नाडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय, उभा तो नेहमीच राय. राजू म्हात्रे हायवे दिव्याचा दिसाया डॅशिंग हाय. राजू म्हात्रे हायवे दिव्याचा सुरेख गोलंदाजी. अमित याच्या रूपाने दुसरा षटक हाताळत असताना 7 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद करण्याचं यश संपादन केलं असा हा गोलंदाज अमित. सुरेख गोलंदाजी. RR एंटरप्राइजेस आयोजित RR चषक 2020 आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. एकतर्फी चालत आलेला हा सामना आपण बघतोय. जरीमरी स्पोर्ट्स आलिमगड विपक्ष सिद्धिविनायक अंजूर. 4 षटकांच्या अभावी 80 धावांचं आव्हान ठेवलं होतं अंजूर या संघासमोर. मात्र 2 षटकांच्या अभावी फक्त धावा लागतात धावफल करते. त्या म्हणजे 4 गाड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. यावेळेस हिमांशू गोलंदाजी मार्क वरती सामना करतो. रोहित 1 षटकांची खेळतोय. यावेळेस चांगला चेंडू. शरीराचा वेध घेत टाकण्यात आलेला चेंडू. दरम्यान निर्धाव चेंडू सांगत होते हिमांशू यांच्याकडून. सुरेख गोलंदाजी. अकरा चेंडू आणि 63 धावा. अशक्य असं आव्हान. यावेळेस फुलटस चेंडू चांगला टोललाय मात्र काऊ कॉर्नर रिझम मध्ये चांगला झेल टिपतो. 5 गडी बदलतोय रोहितच्या रूपाने 17 या धावसंख्येवर. वामन म्हात्रे बाबा यो सांगे त्याची सारी नवलाय. कपिल पाटील साहेब त्यांच्या सदैव पाठीशी हाय, सदैव पाठीशी हाय. यावेळेस सुरेख चेंडू हिमांशू. दरम्यान यावेळेस हिमांशू यावेळी खुशखबर. सलग 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर रुपेश पटेल आलिमगर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. भिवंडी ग्रामीणचं नाव रोशन करणारा हा गोलंदाज हिमांशू.
यावेळेस वाईड यॉर्कर हाताळतोय सुरेख चेंडू, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विराजाचा मात्र असफल ठरतोय. दरम्यान 4 चेंडू निर्धार हाताळतोय हिमांशू. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया या स्पर्धेमधील पहिलं मिडन ओव्हर. यावेळेस गती परिवर्तन करण्याचा गोलंदाज स्लोवर पद्धतीने टाकला चेंडू हिमांशूचा. पुन्हा एकदा बीट करतोय फलंदाजाला. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होतंय. सुरेख गोलंदाजी, 5 चेंडू निर्धाव टाकणारा हा गोलंदाज. बघूया शेवटचा चेंडू निर्धाव हाताळेल का. मिडन ओव्हर आर आर चषकामधील पहिलं मिडन ओव्हर टाकेल का हा गोलंदाज हिमांशू. यावेळेस लेग स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंच वळतायत, दोन्ही हात समांतर दिशेला नेऊन ठेवतायत. तर पंचांकडून इशारा येतोय वाईडचा. स्वैर मारा करतोय हिमांशू. यावेळेस अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती म्हणजे 18 धावा. बऱ्याच वेळानंतर धाव फलक थोडस पुढे सरकतोय. दरम्यान शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हिमांशू. एक उभरता सितारा. यावेळेस उंचा मारण्याचा प्रयत्न, झेल आहे बघायचा आणि झेल बाद. 5वा गडी बाद होतोय सिद्धविनायक अंजूर या संघाचा 18 या धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजी, जितकं कौतुक करावं तितकं कमी. हे गोलंदाज हिमांशूचं फक्त आणि फक्त एक धाव दिली, ती सुद्धा अवांतर आणि एक गडी बाद केलं. दरम्यान एकतर्फी चाललेला हा सामना आपण बघतोय. जवळजवळ हा सामना जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाने आपल्या खिशात घातलेला दिसतोय. 6 चेंडू 62 धावांचं अशक्य असं आव्हान. यावेळेस गोलंदाजी मार्क होती गोलंदाज दीप. मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार ज्याने पटकावला होता तोच हा गोलंदाज. 2 चेंडूंमध्ये 3 धावा हव्या होत्या, मात्र त्या डिपेंड केल्या होत्या. या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजीचा नजराना सादर केला होता. दरम्यान तशाच प्रकारची गोलंदाजी यावेळेस सुद्धा. यावेळेस खोलवर टाकला चेंडू, जमीन लगतचा फटका, मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. सुरेख सुरेख गोलंदाजी. जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाची ज्या प्रकारची फलंदाजी झाली होती, 79 धावा लगावल्या त्या धाव फलकावरती, त्याच प्रकारची गोलंदाजी प्रत्येक खेळाडू आपलं सर्वस्व यावेळेस देताना आपल्या संघासाठी. तर नक्कीच यावेळेस फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 3 चेंडू आणि 60 धावा विजयासाठी सिद्धविनायक अंजूर या संघासमोर. जवळजवळ सुपर 4 मध्ये प्रवेश करत असताना यावेळेस उंचाव मारला चेंडू बघायचा, झेल आहे, मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान फक्त आणि फक्त औपचारिकता उरलेल्या या सामन्यामध्ये आर आर एंटरप्राइजेस आयोजित आर आर चषक 2020 या स्पर्धेमधील पहिला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होत असताना यावेळेस जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर हा संघ यावेळेस सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. मात्र फलंदाजाचा मनसुबा आधीच ओळखला होता गोलंदाजाने, याच कारणास्तव थोडासा अखुट्टपणे चेंडू हाताळतोय. दरम्यान उंची चांगली मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज दीप. यावेळेस स्विचित करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. तर सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्याला. जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाने नोंद घ्यायची. आपल्याला उद्याला 3:30 वाजता आपली उपस्थिती इथे दाखवावी लागेल. तर या सामन्यासाठी सामनावीरचा पुरस्कार देतोय मॅन ऑफ द मॅच. कोण असेल मॅन ऑफ द मॅच? तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने 4 षटकार आणि 1 चौकारासह 6 चेंडूंचा सामना केला आणि आपल्या संघासाठी 28 धावांचं योगदान दिलं. तो जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाचा सुमित हा फलंदाज.
सुमित म्हात्रे बाबा यो सांगे त्याची सारी नवलाय. कपिल पाटील साहेब त्यांच्या सदैव पाठीशी थँक्यू डीजे. सुमित आपण लवकर यायचंय. राजू म्हात्रे हायवे सुमित. दिव्याचा आरतीचा या डॅशिंग हाय. सुमित लवकर धावत यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठेवतोय आमचे प्रमुख अतिथी प्रशांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सुमित याला सन्मानित केलं जाते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन. सुमित प्लीज फास्ट. प्रशांत दादा पाटील आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात. प्रत्येक स्पर्धा असू द्या, कोणतंही सामाजिक कार्य असू द्या. प्रशांत पाटील दादाचा त्याला सपोर्ट कायम हाय. आडीनडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय. उभा तो नेहमीच राय. राजू प्रशांत पाटील दादाचा त्याला सपोर्ट कायम हाय. आडीनडीला समोर त्याच्या उभा तो नेहमीच राय. उभा तो नेहमीच राय.